प्रवासासाठी, डब्यासाठी आणि संध्याकाळच्या चहासोबत एकदम परफेक्ट स्नॅक म्हणजे खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या. पावसाळ्यात गरमागरम चहा आणि खुसखुशीत तिखट पुऱ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे खूपच छान. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा ओवा घालून सर्व साहित्य पाणी न घालता छान बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका परातीत 2 वाट्या गव्हाचे पीठ आणि पाऊण वाटी बेसन घ्या. त्यात कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला आणि प्रथम चमच्याच्या मदतीने नीट एकत्र करून घ्या. मिश्रण थंड कोमट झाल्यावर हाताने तेल पिठाला चोळून घ्या. त्यामुळे पुऱ्या अधिक छान व खुसखुशीत होतात. आता पिठामध्ये तयार केलेली हिरव्या मिरचीची पेस्ट, तीळ, हळद, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व साहित्य छान एकजीव करून घ्या. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घट्टसर कणिक मळून घ्या. कणिक 5 मिनिटे झाकून विश्रांतीसाठी बाजूला ठेवा. नंतर पुन्हा एकदा हलकीशी मळून घ्या आणि लहान गोळे करून मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्या. जर तुम्हाला पुऱ्या छान फुगलेल्या हव्या असतील तर त्या मध्यम जाडीच्या लाटा आणि जर तुम्हाला थोड्या जास्त कुरकुरीत आणि कडक आवडत असतील तर पुऱ्या थोड्या पातळ लाटा. सुरुवातीला मी साध्या पद्धतीने छोटी कणिक घेऊन पुरी लाटून दाखवणार आहे. त्यानंतर पुऱ्या पटकन आणि एकसारख्या लाटण्याची दुसरी सोपी पद्धत देखील दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता एक पुरी छोटी लाटून घेतलेली ती तळून घेते. आता पुऱ्या तळताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवातीला पुरी एका बाजूने पूर्ण तळून घ्या. त्यानंतरच ती उलटून दुसरी बाजू तळा. एकदा तळलेली बाजू पुन्हा पुन्हा तळू नका. आता दुसरी पद्धत पाहूया. एक मोठी पोळी लाटून घ्या. त्यानंतर एका वाटीच्या साहाय्याने एकसारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घ्या. या पद्धतीमुळे पुऱ्या अगदी पटकन तयार होतात आणि सगळ्या एक समान आकाराच्या दिसतात. त्यामुळे वेळही वाचतो आणि पुऱ्याही छान दिसतात. अशा प्रकारे ह्याही पद्धतीने पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. आता तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सगळ्याच खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या तयार झाल्या आहेत. दिसायलाही अगदी सुंदर आणि खायला एकदम मस्त. या पुऱ्या तुम्ही चहासोबत डब्यासाठी किंवा प्रवासात नक्की करून पहा.